नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। शरीर मन कायम निरोगी ठेवण्यासाठी त्वचा केस यांच्या आरोग्य सौंदर्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नातून तयार होणारे मल टाकाऊ घटक शरीराला नको असलेले असे टॉक्झिन्स विषारी घटक हे रोजच्या रोज शरीराबाहेर काढून टाकणं म्हणजेच रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होणं खूप आवश्यक आहे। परंतु आजकाल बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन मलबद्धता म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होण्याची तक्रार आहे आणि यासाठी कुठेही कोणाच्याही सल्ल्याने किंवा जाहिरात वगैरे पाहून उपाय केले जातात की एका रात्रीमध्ये फक्त हे घ्या आणि तुमचं पोट लगेचच साफ होईल। तर हे जे असे उपाय आहेत हे तात्पुरते काम करतात किंवा काही वेळेला त्याचे साईड इफेक्ट होतात आणि जरी परिणाम होत असेल तरी बरेच दिवस घेतले तर काही काळानंतर त्याचा परिणाम होणं ते काम करणं सुद्धा बंद होतं। आणि असे हे जे बाजारातली चूर्ण आहेत किंवा कुठलंही पोट साफ होण्यासाठीचं औषध आहे तर हे तुम्ही 15 दिवस महिना फार तर 2 महिनेच घेऊ शकता। त्यापेक्षा जास्त दिवस घेतले तर आतड्यांना कोरडेपणा येऊन त्रास जो आहे तो अजून जास्त गंभीर होत जातो। म्हणून वेळीच कुठल्याही औषधाशिवाय हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी याची कारणं जी आहेत ती माहीत करून घेणं समजून घेणं, कारण आपल्याच कडून काही अशा चुका होतात की ज्यामुळे हा जो कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे हा आपल्याला होत असतो तर ती करेक्ट करणं, त्यामुळे कारणं कोणती आहेत जी आपण त्यावर उपाय करू शकतो। त्यासोबतच कुठलेही दुष्परिणाम होणार नाही, साईड इफेक्ट होणार नाही, सवय लागणार नाही, तरीही अतिशय प्रभावीपणे काम करतील असे सोपे 5 घरगुती उपाय पोट साफ होण्यासाठीचे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। अतिशय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। कितीही जुना त्रास असेल तरी 100% तुम्हाला आराम हा मिळणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, स्किप करू नका। आणि हो, जर का आवडला तर लाईक शेअर आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहा। सगळ्यात पहिले तुमचं पोट व्यवस्थितपणे साफ होतंय की नाही हे ओळखायचं कसं, तर 24 तासामध्ये 1 ते जास्तीत जास्त 2 वेळा अगदी नैसर्गिकपणे म्हणजे कुठलाही त्रास न होता, जळजळ वेदना न होता मल जो आहे तो एकसंधपणे म्हणजे जसं पिकलेली केळी सोलल्यानंतर सालीपासून गर वेगळा होतो त्याच पद्धतीने जर का मल हा गुदद्वारातून बाहेर पडत असेल, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये पोटामध्ये हलकेपणा जाणवत असेल तरच समजून घ्या की तुमचं पोट जे आहे ते व्यवस्थितपणे साफ होतं। पोट साफ न होण्याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मल हा तयार कसा होतो। आपण जे अन्न खातो त्याचं पचन होतं आणि विभजन जे आहे ते सार आणि किट्ट भागामध्ये होतं। सार भाग म्हणजे सप्तधातू आपल्या शरीराचं धारण करणारे म्हणजे आवश्यक असे चांगले घटक आणि किट्ट भाग म्हणजेच मल। तर अन्नाचं पचन व्यवस्थित नाही झालं तर हा जो मल आहे हा व्यवस्थितपणे तयार होणार नाही आणि कॉन्स्टिपेशन जे आहे ते होईल। तर अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न जे आहे ते योग्य आहार योग्य पद्धतीने योग्य वेळी घेणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अन्न घेताय तर ते व्यवस्थितपणे चावून त्यामध्ये लाळ मिक्स झाल्यानंतर शांतपणे एका ठिकाणी बसून म्हणजे सुखासन सांगितलेलं आहे की जमिनीवर मांडी घालून बसणं। तर आजकाल पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून डायनिंग टेबल किंवा उभं राहून खाणं, तर यामुळे होतं काय, आपले जे आतडे आहेत ते ताणले जातात आणि मग त्यामधून अन्न पुढे ढकलण्याची म्हणजे पचनाची जी प्रक्रिया आहे ती खूप हळूहळू होते आणि ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं। तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल जे की घराघरामध्ये आपल्याला चित्र दिसतंय की रात्री उशिरापर्यंत टीव्ही मोबाईल सतत चालू असतं, अगदी 12-1 वाजता वगैरे मंडळी झोपतायत आणि मग असं रात्री उशिरा झोपलं की सकाळी रात्रीची जी झोप आहे आपली ती पूर्ण होत नाही। 8 तासांची किमान शांत झोप होणं गरजेचं असतं अन्नाचं पचन व्यवस्थितपणे होण्यासाठी। मग सकाळी उशिरा उठतो आपण किंवा जरी लवकर उठलो तरी देखील आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि सकाळी 6 ते 10 जे आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं की ज्यामध्ये 6 ते 10चा जो काळ आहे तो कफाचा काळ आहे आणि कफ हा चिकट
घट्ट असतो, बांधून ठेवण्याचं काम करतो आणि 6च्या आत हा जो काळ सांगितलेला आहे हा वाताचा काळ आहे। तर अपान वायू जो आहे तो हा जो मल आहे शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करतो। त्यामुळे जर का तुम्ही रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठलात तर हा जो वात आहे हा शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करत असतो। बऱ्याच जणांची तक्रार असते की रात्री लवकर झोप लागत नाही, तर यासाठी दुपारची झोप बंद करा। रात्रीचं जे जेवण आहे त्याचा परिणाम आपल्या झोपेवर खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतो। म्हणजे हे दुष्टचक्र आहे की रात्री तुम्ही काहीतरी जड अन्नपदार्थ खाल्ले, झोप व्यवस्थित लागत नाही, झोप नाही झाली की पचन बिघडतं, मग पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि मग पूर्ण जे आपलं दिवसभराचं जे रुटीन आहे ते बिघडून जातं। त्यामुळे रात्रीचं जे जेवण आहे तुमचं ते 7 जास्तीत जास्त 8 पर्यंत तेही पचायला अतिशय हलकं। कुठलेही जंक फूड, मैदा, बेसन किंवा गव्हाची चपाती सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये घेणं हे टाळावं। पचायला अतिशय हलकं, कमी प्रमाणामध्ये जेवण केल्यानंतर शतपावली आवर्जून घाला, जेणेकरून पचन पटकन होईल, पोट हलकं राहील आणि त्यामुळे आपली झोप जी आहे ती देखील लवकर लागेल, शांत होईल, आपलं जे मन शरीर आहे ते देखील बॅलन्स अवस्थेमध्ये राहील। महत्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार। म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की पचायला जड चिकट असे पदार्थ, मैदा असेल, कुठलेही त्यापासून बनवलेले जंक फूड आहेत, समोसा आहे किंवा वडापाव, बेकरीचे पदार्थ किंवा जंक फूड, वेफर्स, कुरकुरे, नूडल्स, फरसाण असे हे जे नमकीन आहेत ते, तर हे सर्व जे पदार्थ आहेत हे चॉकलेट अतिप्रमाणामध्ये, चहा कॉफीचं सेवन करणं, तर हे चिकट असे पदार्थ जे की दातांना तर चिटकतातच, आतड्यांना देखील चिकटून बसतात। त्यामुळे पचन व्यवस्थित न होता मल देखील तयार होत नाही आणि मग कॉन्स्टिपेशन जे आहे ते आपल्याला होतं। म्हणून नेहमी आहार घेताना ताजा घरी बनवलेला व्यवस्थितपणे शिजवलेला जो आहे तोच घ्यावा। भरपूर त्यामध्ये फायबर्स जे आहेत, काकडी, गाजर हे असावं आपल्या आहारामध्ये। लावण्यासाठी आपण जसं म्हणतो त्या प्रमाणामध्ये हे जे सॅलड्स आहेत ते आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत। आठवड्यातून 2 ते 3 वेळा सीझनल पालेभाज्या त्या देखील व्यवस्थितपणे शिजवून त्याला हिंग, जिरे किंवा फोडणीमध्ये सुद्धा कढीपत्ता जरूर वापरावा, तो देखील पचन पोट साफ होण्यासाठी खूप मदत करतो। रोज एक कुठलंही फळ, त्यामध्येही विशेषतः पपई, पेरू, सीझन असेल तेव्हा द्राक्ष, कलिंगड हे जे आहेत हे पोट साफ होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतात। महत्वाचं कारण म्हणजे की पोझिशन, आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे वेस्टर्न कमोड्स जे आहेत ते वापरात येत आहेत, तर यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं। नेहमी प्रयत्न करा, शक्य असेल, गुडघ्याचा काहीही त्रास नाहीये तर इंडियन टॉयलेट सीटचाच वापर करा। ती जी पोझिशन आहे त्याला एक आसन म्हणलेलं आहे, मलासन म्हणून, की त्या पोझिशनमध्ये बसल्यानंतर आपल्या पोटावर दाब पडतो, आतड्यांना ताण पडतो आणि मल जो आहे तो व्यवस्थितपणे गुदद्वारातून बाहेर येतो। महत्वाचं कारण म्हणजे शरीराला, आतड्यांना कोरडेपणा येणं, डिहायड्रेशन, पाणी कमी पडत असेल तर, त्यामुळे मल जो आहे तो घट्ट होतो अतिशय, त्याचे खडे तयार होतात। तर यासाठी उत्तम पर्याय म्हणजे की तुम्हाला दिवसभरामध्ये तहान लागेल तसं घोट व्यवस्थितपणे बसून भरपूर पाणी जे आहे ते पिणं, कोमट पाणी पिलात तर उत्तम। ताक, नारळ पाणी किंवा काकडी यांचं देखील दुपारच्या वेळेला भरपूर सेवन हे करा। पुढचं महत्वाचं कारण म्हणजे आतड्यांना आलेला कोरडेपणा, की आजकाल ट्रेंड म्हणून खूप फॉलो केलं जातंय, वजन कमी करायचंय किंवा कोलेस्टेरॉल वाढतंय म्हणून अजिबातच खाण्यामध्ये तेल तूप ठेवायचं नाही। तर आपल्या आतड्यांमध्ये अन्नाचं पचन होणं म्हणजेच अन्न हे पुढे पुढे ढकलणं, जठरामधून लहान आतडे मग मोठे आतडे, आणि या सगळ्या प्रोसिजरसाठी अन्न हे पुढे पुढे ढकलण्यासाठी आतड्यांना सुद्धा वंगणाची आवश्यकता असते आणि हे जे वंगण आहे हे आपण जे तेल तूप घेतो यातून मिळत असतं। तर आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये म्हणजे रोज 1 ते 2 चमचे तूप जे आहे, देशी गाईचं किंवा साजूक तूप, आणि तेल सुद्धा जे लाकडी घाण्याचं तेल असतं, कच्चं तेल सुद्धा 1 चमचाभर रोज म्हणजे चटणीवर टाकून असेल, भातावर असेल, तर अशा पद्धतीने घेतलं तर कॉन्स्टिपेशनमध्ये आपल्याला चांगला रिलीफ मिळतो। किंवा वय झालेलं असेल तर आतड्यांना मुळातच कोरडेपणा आलेला असतो, शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो आणि वाताचा गुण आहे रुक्षता, कोरडेपणा, त्यामुळे साहजिकच कॉन्स्टिपेशन हे होतं। त्यामुळे अशा वेळेला तर
तेलाचं तुपाचं हे योग्य प्रमाण आहारामध्ये असणं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे की भुकेच्या वेळा न पाळणं किंवा खाल्लेलं आहे पोटभर जेवलेलो आहोत तरी देखील पुन्हा सतत काही ना काहीतरी खात राहणं किंवा भुकेपेक्षा खूप जास्त खाणं किंवा कमी खाणं म्हणजे आजकाल बरेच जण की डायटिंगच्या नावाखाली कामामध्ये किंवा आवडीचं काहीतरी जेवण नाहीये म्हणून शरीराच्या गरजेपेक्षा देखील खूप कमी प्रमाणामध्ये खाल्लं जातं किंवा मिळतंय आवडतंय परवडतंय म्हणून सारखं खाणं अतिप्रमाणात खाणं तर या दोन्हीमुळे पचन तर बिघडतंच आणि मल जो आहे तो देखील व्यवस्थितपणे तयार होत नाही म्हणजे तुम्ही इनपुट व्यवस्थित टाकत नाही तर त्याचं जे आउटपुट आहे ते देखील प्राकृत नसणार आहे त्यामुळे या गोष्टी पाळणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे की व्यायाम हालचालीचा अभाव ती बैठी जीवनशैली आहे त्यामुळे आतड्यांची हालचालच होत नाही ज्यामुळे अन्न पुढे ढकललं जात नाही आणि जी पोट साफ होण्याची प्रक्रिया आहे ती देखील डिस्टर्ब होते त्यासोबतच अति व्यायाम हे सुद्धा याचं कारण सांगितलेलं आहे की खूप 2-2 तास 3-3 तास जिमिंग करायचं किंवा खूप लांबपर्यंत चालत जाणं तर अशा वेळेला आपल्याला काही व्यायाम आहेत की पवन मुक्तासन कपाल भारती किंवा भुजंगासन की ज्यामुळे आपल्या पोटाला आतड्यांना ताण पडतो आणि पोट साफ होण्यासाठी देखील मदत कारणं करेक्ट केल्यानंतर अतिशय रामबाण प्रभावीपणे काम करणारे सवय लागणार नाही आहारातलेच घटक पदार्थ असतील असे रामबाण घरगुती उपाय त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे काळे मनुका 10 ते 12 रात्री तासभर पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आहेत जेवण झाल्यानंतर झोपताना बियासकट ते व्यवस्थितपणे चावून खायचे आहेत खूप सुंदर अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत ते दिसतात शरीरातील अतिरिक्त पित्त उष्णता सुद्धा यामुळे बाहेर काढण्यासाठी मदत होते दुसरं म्हणजेच ताक पण हे जे ताक आहे हे ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं 1 ते 2 ग्लास आणि या ताकामध्ये आवर्जून सुंठ काळी मिरी जिरे ओवा आणि सैंधव यांची पूड टाकून दुपारी जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर घेतलं तरी देखील खूप छान फायदा होतो तिसरं म्हणजेच ओवा ही वेळच्या जेवणानंतर 1 चिमूटभर किंवा मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तो कच्चा ओवा व्यवस्थितपणे चावून खायचा आहे त्यानंतर आपण जसं चहा पितो तेवढं गरम पाणी कपभर घोट प्यायचा आहे किंवा मग सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी याचा काढा म्हणजे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप 2 कप पाणी आटून 1 कप करायचं आणि ते जे गरम पाणी आहे तेच घोट बसून घ्या आणि नंतर एक 10 ते 15 मिनिट घरामध्येच आपल्याला वॉकिंग केलं तरी देखील पोट साफ होण्यासाठी खूप छान मदत होते चौथं म्हणजे रात्री झोपताना गाईचं जे तूप आहे ते 1 चमचाभर आणि चांगलं गरम असेल असं दूध हे मिक्स करून जेवण झाल्यानंतर झोपताना घ्यायचं आहे म्हणजे यातले कुठलेही जे उपाय तुम्हाला सूट होतील ते तुम्ही करू शकता आणि खूपच जास्त त्रास असेल तर मात्र एरंड तेल म्हणजे तीव्र विरेचक सांगितलेलं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला जपून घ्यावं लागतं कारण एक 10 ते 20 ml आठवड्यातून एकदा फक्त कोरा चहा सुंठीचा जो काढा असतो त्यासोबत म्हणजे ज्यांचा कोठा खूप जड आहे त्यांच्यासाठी थोडीशी क्वांटिटी जी आहे ती वाढवावी लागते आपल्याला आठवड्यातून एकदा फक्त घ्यायचं आहे रात्री झोपताना किंवा शक्य असेल तर पहाटे 4च्या आसपास तुम्ही हे एरंड तेल घेतलं तर त्यामुळे देखील कारण हे जे आहे हे सुद्धा एक प्रकारचं तेल आहे आतड्यांना वंगणाचं काम करून जो त्यात साठलेला मल आहे तो बाहेर काढून टाकला जातो तर नक्की हे उपाय ट्राय करून पहा म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल होऊ नये या दोन्हीसाठी मी खूप सविस्तर अशी माहिती आजच्या या भागामध्ये सांगितलेली आहे आवडली तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अजून असेच शास्त्रोक्त आयुर्वेदिक आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद